नमस्कार मंडळी. तर आज सकाळी खूप पाऊस पडत होता, त्यामुळे काकीने आंघोळीला गरम पाणी हवं म्हणून चूल पेटवलेली. बाहेर म्हणा तसं पावसामुळे वातावरण गार झालेलंच होतं, पण मी आपली शेकोटी घेत चुलीच्या समोर बसली होती. चूल पेटत असलेली बघून डोक्यात आणि मनातल्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूप काही खास नाही, पण बालपण डोळ्यासमोरून गेलं. थोडक्यात काय, आता तिशी उलटल्यानंतर वाटतंय बालपण मात्र खूप मागे पडलं. लहान असताना अशीच चूल बनवून खोटा खोटा भातुकलीचा खेळ खेळायचो. विशेष म्हणजे तेव्हा प्रत्येक घरात चूल ही असायचीच, कारण कोकणात चुलीवरचा स्वयंपाक करणं म्हणजे आपली पारंपरिक पद्धत. म्हणजे आपली आजी किंवा पणजी किंवा आपली जी जुनी लोकं ही कायम संस्कृती जपत आलीत. चुलीवरचा स्वयंपाक आणि त्या जेवणाची चव आज फारशी अनुभवायला मिळत नाही. आणि जरी कुठे चुलीवरचा स्वयंपाक असे म्हटले, तर आपलं त्या जेवणासाठी मन ओढावले जातेच. पण ते जेवल्यावर समाधान मात्र तेवढंच मिळतं, कारण चुलीवरच्या जेवणाची चव ही गॅसवर शिजवलेल्या जेवणात शोधून पण न मिळणारी. म्हणूनच बऱ्याचदा आजही जरी गावं कितीही सुधारलेली असली, तरी बऱ्याच घरांमध्ये चूल ही बघायला मिळतेच. आणि सोबत आपली परंपरा ही आजही कुठे ना कुठे जिवंत आहे असे वाटते. चुलीवरचं जेवण असो किंवा अजून काही, आजही मन तिथेच वळतं. म्हणूनच वाटतं, मग जग कितीही पुढे गेलं तरी आपली संस्कृती आणि आपली परंपरा ही आपणच जपली पाहिजे. बरोबर ना? मग तुमचं काय मत आहे यावर, हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनल पहिल्यांदा बघितला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.